मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क आज पुन्हा एकदा आंदोलनाच्या घोषणांनी दणाणून गेलेला आहे। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरलेत। या आंदोलनाला युवा नेते आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी उपस्थिती राहून पाठिंबा दर्शवलाय। भरपावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झालेला नाहीये। हातात तिरंगा, घोषणांनी दुमदुमलेलं शिवाजी पार्क आणि त्यांच्या न्यायासाठी मागणीसाठी एकवटलेली तरुणाई असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केलेली आहे। या आंदोलनामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। या परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईने देखील लक्ष आहे। या आंदोलनातून सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहोचणार का, त्यांच्या मागण्या मान्य होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क आज पुन्हा एकदा आंदोलनाच्या घोषणांनी दणाणून गेलेला आहे। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरले। आदित्य ठाकरेंचा अभिजित दिपकेंना फोन आहे। कसं काय मुंबई, दिपकेंचा फोनवरून विद्यार्थ्यांशी संवाद दिपकेंनी साधलेला आहे। राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। तर अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांशी फोनवरून काय संवाद साधलाय ते ऐकूया। मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना माझा खूप खूप धन्यवाद आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना, जे पहिल्या दिवसापासून काँग्रेस जनता पार्टी असो, सोनम असो किंवा जय भारतीय स्टुडंट असो त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत। आणि उद्धव सर सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू। तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद। आणि मुंबईतल्या लोकांचा मला खूप मोठा अपडेट आहे। आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डांसोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती, जिथे त्यांनी आपल्या 3 डिमांड ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत। दे हॅव अग्रीड टू ऑलमोस्ट 2 out of 3 demands. Compensation to the victims family आणि जे केसेस दिल्ली असो, मुंबई असो, देशभरात कुठल्याही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहे ते केसेस मागे घेतले जातील आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असे सुद्धा सांगितलं आहे। उद्यापर्यंत बोलवलं आहे चर्चेसाठी। येस अभिजित, धन्यवाद। तुमचा आवाज इथे आला आणि आता राजीनामा घेऊनच या सिस्टम बदलायची आहे। तर मुंबईच्या दादरमधील हे दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात आता विद्यार्थी शिवाजी पार्कात आंदोलनासाठी सहभागी झालेले आहेत। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईकर आता शिवाजी पार्कात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या आंदोलनात आता वेगळं वळण देखील लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अशातच आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत थेट तिथून जोडले गेलेले आहेत। वारंवार आपण त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेतोय। मनीष, आपण पाहतोय की गेले 1.5-2 तास हे आंदोलन सुरू आहे। सध्या तिकडच्या वाहनांवरील वाहतुकीवर काही त्याचा परिणाम झालेला आहे का? पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने तिथे तैनात करण्यात आलाय? या संपूर्ण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे नियंत्रण आणलं जात आहे? काय परिस्थिती आहे? तेजल, आपण जर बघितलं तर प्रामुख्याने मागच्या 2 तासापासून विद्यार्थी जे आहेत ते शिवाजी पार्क परिसरामध्ये जमलेले आहेत आणि अद्यापही या ठिकाणी घोषणाबाजी जे आहेत ते केली जात आहेत। त्यांच्या मागण्यांसाठी ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेत। प्रामुख्याने त्यांचे आई वडील देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मात्र मागच्या 2 तासापासून जर बघितलं तर जे रस्ते वाहतूक आहेत ती थोडीशी जरा ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा जो ग्रुप आहे तो मोठ्या प्रमाणात जमलेला आहे। त्यामुळे पार्किंगची जी आहे ती व्यवस्था झाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक जे आहे ती झालेली आहे। मात्र वाहतूक विभागाकडून ती सुरळीत करण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत। एकीकडे जर बघितलं तर प्रामुख्याने हे सगळे जे तरुण जे आहेत ते या ठिकाणी घोषणा पण देत आहेत, पण मात्र त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य व्हाव्यात यासाठी ते आत्ताही आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। चेहऱ्याला मास्क लावलेले आहेत, पण त्यांच्या जे आंदोलनची भावना जी आहे ती अगदी तीव्र आहेत। काय सांगशील, क्या कहना चाहते?
इस देश के युवा चाहते हैं, जो पेपर लीक हुआ है, पेपर लीक हो रहे हैं, तो उससे सभी जो 20 जन एक्सपायर हो गए, उनके बच्चों को जो अभिजीत दीपके ने जो डिमांड किया है, वो डिमांड पूरा होना चाहिए। वो स्टूडेंट लोग को, उनके फैमिली को 1 करोड़ रुपया देना चाहिए, 1 करोड़ देना चाहिए। ये स्टुडंट लोक की मांग आहे। और एकंदरीत बघितलं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये या आपण एक महत्वाची बातमी पाहूया। एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा आयोगात मोठं सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आज रात्री मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज रात्री 8 वाजता सुधारणाची घोषणा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। आताच्या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय। एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा आयोगात मोठ्या सुधारणाची शक्यता वर्तवण्यात येते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आता आज रात्री 8 वाजता सुधारणाची घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।